डोळ्यात अश्रू येतात. जेव्हा रिझल्ट लागला होता तेव्हा मी अक्षरशः रडत होतो वडिलांनाही सांगताना की बाबा मी PSI झालो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करून आपलं काही घरची परिस्थिती सुधारणार नाही आणि माझ्यानं ते होणार नाही. कारण माझं अवांतर वाचन खूप चांगलं होतं आणि मला तेव्हा जाणवलं की त्याचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. माझी परिस्थिती, माझे वडील, माझं कुटुंब यातून बाहेर पडलं पाहिजे आणि त्यावर एक सरकारी नोकरी मिळवणं हा माझ्यासाठी प्राथमिक हेतू होता आणि कोऑर्डिनेटर या पदावर काम करतो. अभ्यासिकेत येणाऱ्या मुलांचं ॲडमिशन वगैरे घेणं ही कामं मी करतो. त्यातूनच माझा खर्च वगैरे भागायचा असेल ना. जर तुमची जिद्द असेल तर तुम्ही यश मिळवू शकता. परिस्थितीवर मात करू शकता. फक्त तुमच्यात जिद्द हवी आणि ती जिद्द माझ्यात होती. त्याच्या बाहेर काही जात नाही. सिलेबस आणि आयोगानं जे आत्तापर्यंत काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नावर तुमचा होल्ड असणे, हे जर तुम्ही योग्य रीतीनं हाताळलं तर तुम्हाला यश लवकरात लवकर मिळेल. म्हणतात की परिस्थिती अनेकांना घडवते, मात्र परिस्थिती घडवणारा एखादाच असतो. अशाच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत माधव गर्जे या नांदेडच्या विद्यार्थ्याने MPSCची परीक्षा देत PSI पदापर्यंत मजल मारली आहे. अभ्यासिकेमध्ये पार्ट टाईम जॉब केला आणि पार्ट टाईम जॉब करत करत अभ्यास केला आणि आज ते पोलीस उपनिरीक्षक अर्थात फौजदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे. माधव गर्जे माझ्यासोबत आहेत. तुमचं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत. थँक्यू सर. कसं पाहता तुम्ही या सर्व प्रवासाकडे? सर, माझा हा प्रवास खरंच खूप खडतर परिस्थितीमधून मी इथपर्यंत आलेलो आहे. माझं हे यश मी पूर्णतः माझ्या वडिलांना समर्पित करतो. माझ्या या यशामध्ये माझं खूप कमी योगदान आहे. त्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा माझ्या वडिलांचा आहे. तर मी सर्वप्रथम माझ्या वडिलांना सॅल्यूट करतो की वडिलांनी मला इतकं शिकवलं, इथपर्यंत आणलं. नमन आहे माझ्या वडिलांना ज्यांनी मला इथपर्यंत आणलं, इथपर्यंत पोहोचवलं. मागे वळून पाहताना काय भावना येतात मनात, काय विचार येतात? सर, व्यक्त करू शकत नाही. डोळ्यात अश्रू येतात. जेव्हा रिझल्ट लागला होता तेव्हा मी अक्षरशः रडत होतो वडिलांनाही सांगताना की बाबा मी PSI झालो. वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. तुम्ही नेमके मूळचे कुठचे, गाव कुठचं आणि तुमचं जे शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे ते मला जरा सांगा. सर, मी मूळचा नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील राऊतखेडा हे छोटंसं गाव आहे, त्या गावचं आहे. माझं प्राथमिक शिक्षण मी तिथेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कंप्लीट केलं आणि त्यानंतर 8वी ते 10वीच्या शिक्षणासाठी मी मुखेडला गेलो. तालुक्याचं ठिकाण आहे. मुखेडनंतर मी माझं पॉलिटेक्निक औरंगाबाद या ठिकाणी कंप्लीट केलं आणि त्यानंतर मी 1 वर्ष जॉब केला कंपनीत. त्यानंतर YCMमधून माझी BAची डिग्री कंप्लीट केली आणि 2018 साली माझ्या MPSCच्या प्रवासाला सुरुवात केली. माझं तुम्हाला कधी असं वाटलं की आपण आता PSIची किंवा MPSCच्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजेत आणि त्यातून काहीतरी नोकरीचे चान्सेस वगैरे आहेत, हे कधी वाटलं? सर, मी जेव्हा कंपनीत जॉब करत होतो तेव्हा मला हे प्रकर्षानं जाणीव झाली की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करून आपलं काही घरची परिस्थिती सुधारणार नाही आणि माझ्यानं ते होणार नाही. कारण माझं अवांतर वाचन खूप चांगलं होतं आणि मला तेव्हा जाणवलं की त्याचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. आपण MPSC सक्सेस मिळवू शकतो आणि बऱ्यापैकी मला तेव्हा सल्ला दिला काही लोकांनी की तुझं अवांतर वाचन वगैरे चांगलं आहे आणि इकडं तुला कंपनीमध्ये तुला चांगला स्कोप नाही, तर तू तिकडं ट्राय कर. आणि त्यानंतर मी अभ्यासाला चालू केले. वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही MPSCकडे वळालात आणि आपण आता फौजदारीच्या परीक्षेची तयारी केली पाहिजे असं कधी सुरू केलं नेमकं? सर, मी वयाच्या 22-23व्या वर्षी चालू केलं आणि माझा 5 ते 6 वर्षाचा हा प्रवास आहे MPSCमधला. जवळपास वयाच्या 27व्या वर्षी मी आत्ता PSI झालो आहे. म्हणजे MPSC UPSC म्हटलं की फार मोठी वेळ द्यावी लागते. हा जीवघेणा जे कॉम्पिटिशन आहे त्यात टिकावं लागतं. पुण्यासारख्या ठिकाणी राहून अभ्यास करायचं म्हटलं की सगळेच हे आर्थिक गणित त्याचा पण विचार येतो. ही हिंमत कशी झाली नेमकी? कुठून एवढी हिंमत आली? सर, हिंमत म्हणजे माझ्यासाठी माझी प्रेरणा वडीलच होते. परिस्थिती सुधारायची होती मला. काही झालं तर माझी परिस्थिती, माझे वडील, माझं कुटुंब यातून बाहेर पडलं पाहिजे आणि त्यावर एक सरकारी नोकरी मिळवणं हा माझ्यासाठी प्राथमिक हेतू होता आणि तो मिळवण्यासाठी मी पुण्यात आलो. परिस्थिती नव्हती, आर्थिक परिस्थिती घरची हालाकीचीच होती, तरीसुद्धा मी पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर प्रायव्हेट एका ठिकाणी एक NGO होती. NGO म्हणण्यापेक्षा एक संस्था होती. त्या संस्थेत मी जॉब करून सगळं आर्थिक गणित जुळवायचो. माझं सगळं शिक्षण त्यावरच व्हायचं. मला तुमची घरची परिस्थिती जाणून घ्यायची. आई काय करते, बाबा काय करतात, एकूणच घरचा उदरनिर्वाह कशावर असतो तुमचा? सर, माझ्या घरी 2 ते 2.5 एकर शेती आहे. माझी आई हाऊसवाईफ म्हणूनच काम करते, शेतामध्ये वडिलांना मदत करते आणि माझे वडील जवळपास त्यांच्या वयाच्या 14 ते 15 वर्षापासून आत्तापर्यंत मागच्या 2 वर्षापूर्वीपर्यंत पाटलाच्या शेतात सालगडी म्हणून काम करायचे आणि ते करत करत त्यांनी आमच्या चौघांना पण, 2 बहीण आणि 2 भाऊ असे 4 जण आहोत आम्ही. आमच्या चौघांना पण त्यांनी शिकवलं आणि इथपर्यंत पोहोचवलं. आई वडील सुशिक्षित असतील? खूपच निरक्षर आहेत सर. वडिलांना अक्षरशः
आईला वाचता येत नाही, वडिलांना थोडंफार वाचता येतं. वडील माझे एका भजनी मंडळात काम करतात, तर त्यांना तिथं वाचायला सुरुवात केली त्यांनी आणि तिथं आत्ता ते थोडंफार वाचन करतात. माधव, जेव्हा आता हा निकाल लागलाय 2 दिवसापूर्वी, तुम्ही सध्या पुण्यात काय करता आणि कुठल्या परीक्षेची तयारी करत होता? कुठे राहता? काय परीक्षेचा अभ्यास करत होता? सर मी शिवाजीनगर गावठाणमध्ये राहतो आणि शिवाजीनगर गावठाणमध्ये एक अभ्यासिका आहे, ज्ञानविश्व अभ्यासिका. त्या अभ्यासिकेत मी आत्ता सध्या अजूनही कोऑर्डिनेटर या पदावर काम करतो. अभ्यासिकेत येणाऱ्या मुलांचं ॲडमिशन वगैरे घेणं, ही कामं मी करतो. त्यातूनच माझा खर्च वगैरे भागायचा. योगायोगानं माझे जे ओनर होते अभ्यासिकेचे, ते खूप चांगले व्यक्तिमत्व भेटलं ते मला. त्यांनी मला खूप ॲडजस्ट केलं आणि अशा पद्धतीनं मी इथपर्यंत आलो आहे. जेव्हा निकाल लागला तेव्हा तुमच्या भावना काय होत्या स्वतःच्या आणि मित्रांचे किंवा दुसऱ्या मंडळींच्या कसे रिॲक्ट झाले ते? सर अक्षरशः आनंदाश्रू होते. मला व्यक्त होता येत नव्हतं. मी वडिलांना फोन केला आणि वडिलांना सांगितलं की मी बाबा PSI झालो. तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी रडत होतो. वडीलच मला म्हणत होते की "अरे हो, शांत हो थोडं." असं वडीलच मला समजावत होते. आता तुम्ही PSI झाले, पण याआधी असं तुमच्या मनात आलं होतं का की आपण एक दिवस PSI होऊ किंवा असं कुठलं पोलीस डिपार्टमेंटमधलं कुठलं नातेवाईक असो किंवा कोणी घरातलं होतं का असं? नाही सर, शैक्षणिक पार्श्वभूमी माझ्या घरच्यांची मी पहिलाच आहे माझ्या घरामध्ये. आमच्या गावामध्ये सुद्धा की जो की क्लास 2 झाला आहे आणि पोलीस सर्व्हिसमध्ये कोणीच नाही आमच्या गावातलं. मी पहिलाच आहे गावातला पोलीस उपनिरीक्षक होणारा. पोलीसमध्ये कोणीही नाही. परत आता मध्यंतरी MPSC म्हटलं की अनेक आता ट्रोलिंग सुरू होती की अरे पुण्यात जातात, MPSC UPSC करतात, साठी 4-4, 5-5 वर्ष घालवतात, असं बरंच ट्रोल केलं जातं. तुम्हाला याचा काही सामना करावा लागला का? मला असं प्रत्यक्ष नाही सर, अप्रत्यक्षरित्या काही जण बोलायची गावाकडं की मुलगा गेला, 6 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, अजूनही सक्सेस मिळालं नाही. वडील एवढी मेहनत करतात, होतोय का नाही, काय करतोय, काय करतोय, असं बोलायची प्रत्येकजण. परंतु वडिलांचा माझ्यावर खूप विश्वास होता. ते मला नेहमी म्हणायचे की "तू कर, होईल तुझ्याने, तू करत राहा, आम्ही आहेत." माझे वडील मला खूप सपोर्टिव्ह होते. त्यामुळं मी इथपर्यंत येऊ शकलो. आता ही सर्व करत असताना म्हणजे अनेक प्रेशर असतात म्हणजे मनात की बाबा आपल्याला आपण घरून पैसे घेतो, परत मेंटली आपल्याला याच्यात तयार राहावं लागत असतं, त्यामध्ये अभ्यास, हे सर्व कसं जुळवलंस तू हे? सर मी म्हणेल की परिस्थिती कितीही खडतर असेल ना, जर तुमची जिद्द असेल तर तुम्ही यश मिळवू शकता. परिस्थितीवर मात करू शकता. फक्त तुमच्यात जिद्द हवी आणि ती जिद्द माझ्यात होती. त्यातून मी वर आलोय. असं लहानपणी कधी शाळेत विचारतात की बाबा तुम्हाला काय व्हायचंय? म्हणजे आताही टिपिकल एक प्रश्न असतोच लहान मुलांना की मोठं मोठं होऊन तुम्हाला काय व्हायचंय? असं कधी विचारलं होतं का कोणी असं? असं विचारलं तर होतं, पण काय उत्तर दिलं? मी कधी त्या प्रश्नाला सामोरं गेलोच नाही. मला माहिती नव्हतं, घरून कोणी शिकलेलं नव्हतं. त्यामुळं कुठेतरी एवढंच होतं की घरची परिस्थिती सुधारायची, फक्त गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा एवढं एकच मनात होतं. बाकी पोलीस उपनिरीक्षक होईल, DYSP होईल असं कधी ठरवलं नव्हतं. परंतु फक्त एवढं मनात होतं की आपल्याला एक गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा. मग आता खाकी अंगावर येणार आहे. हो. खाकी, या खाकीचा अधिकार, या खाकीची दहशत कशाप्रकारे तुम्ही या डिपार्टमेंटच्या माध्यमातून दाखवणार आहात? सर सर्वप्रथम मला वाटतं की आत्ता सध्याचं जे वातावरण आहे, प्रत्येक ठिकाणी मुलींवर होणारे अत्याचार, मुलींवरचे गुन्हे हे खूप प्रमाण वाढलं आहे सर. त्यावर मी माझ्या पद्धतीनं जेवढं काही होईल तेवढं पहिल्यांदा त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन. बरं, आता तुम्ही अभ्यास कसा केला? कुठल्या नोट्स वापरत होते? कुठल्या अशा ट्रिक्स आहेत की जे आता शिकतायत मुलं, अभ्यास करतायत, त्यांच्या कामी येतील? त्यांना काय सल्ला द्याल आणि तुमचा सांगा अनुभव? सर मी सर्वांसाठी एकच म्हणेल की सर्वप्रथम आयोगानं जो सिलेबस दिलेला आहे तुम्हाला, तो सिलेबस तुमच्यासाठी सर्व काही आहे. आयोगानं सिलेबस दिला म्हणजे काहीतरी ठरवूनच दिलेला आहे. तर तो सर्वप्रथम सिलेबस मी म्हणेल की पाठच करून घ्या. त्या सिलेबसच्या बाहेर काही जात नाही. सिलेबस आणि आयोगानं जे आत्तापर्यंत काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नावर तुमचा होल्ड असणे. हे जर तुम्ही योग्य रीतीनं हाताळलं तर तुम्हाला यश लवकरात लवकर मिळेल. फक्त तुम्ही वाचन करताय, परंतु तुम्हाला सिलेबसच माहीत नाही, तर तुम्ही यश नाही मिळवू शकत. तर सर्वप्रथम मी म्हणेल की तुम्हाला सिलेबस हा तुमच्यासाठी मॉडेल आहे. तो तुम्ही समोर ठेवा आणि नंतरच अभ्यासाला सुरुवात करा. आणि आयोगानं जे सांगितलं आहे की आमची प्रश्नांची लेवल ही 10वी, 12वी किंवा पदवी, पदविका या लेवलची असणार आहे. तर तुम्ही स्टेट बोर्ड ही पुस्तकं जी आयोग जिथून प्रश्न विचारतं, स्टेट बोर्ड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते तुम्ही करून घ्यायला पाहिजे सर्वप्रथम. निकाल लागल्यानंतर आईवडिलांची भेट घेतली का? त्यांच्या आशीर्वादासाठी तुम्ही गावी गेले होते का? नाही सर, अजून तरी गेलो नाही. आज रात्री मी जाणार आहे. उद्या सकाळी मी घरी जाईल. तुम्ही कुठे राहता सध्या, म्हणजे आता सध्या? आता सध्या मी शिवाजीनगर गावठाणमध्ये राहतो.
आणि आज रात्री मी जाणार आहे नांदेडला. नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी लेट्सअप मराठीकडून तुम्हाला खूप खूप Thank you so शुभेच्छा.